बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेवाडी येथे हिंदू स्मशानभूमी नसल्याने मैतांवर अंत्यसंस्कार हे चक्क रस्त्यावर करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। अनेक वर्षांपासून उळेवाडीकर ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे घालूनही हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न मिटत नसल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। तर यावेळेस माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरदार शेख, सामाजिक कार्यकर्ते विजय घायाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहिते यांनी आपल्या संतप्त भावना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्या। या प्रसंगी माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरदार शेख व सामाजिक कार्यकर्ते विजय घायाळ, ग्रामस्थ संतोष मोहिते यांसह उळेवाडी येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उळेवाडी। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेवाडी या ठिकाणी दाखल झालेलो आहे। भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत उळेवाडी येथील हिंदू स्मशानभूमीचा पत्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ अक्षरशः आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे स्पष्ट दिसत आहे। उळेवाडी येथील स्मशानभूमी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत, कारण उळेवाडीची लोकसंख्या जवळपास 2 ते 2.5 हजार असूनही देखील या गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे। अवघ्या गावापासून काहीच अंतरावरती पाझर तलाव आहे। जवळपास त्या पाझर तलावाचे 13 ते 14 एकर जमीन असल्याचे असून देखील प्रशासन या उळेवाडी गावात स्मशानभूमीसाठी देण्यास नकार देत आहे। कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या ही कार्याला केराची टोपली केलेली आहे। कारण याकडे कुठेतरी प्रशासनाने लक्ष देणे तितकंच गरजेचं आहे। आता आपण पाहू शकता, या ठिकाणी एखादी मयत गावामध्ये झाले असता या ठिकाणी उघड्यावरतीच अंत्यविधी केली जाते। याकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन उळेवाडीकर ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम करावे। भविष्यात एखादे मयत गावामध्ये घडले असता संबंधित गावकऱ्याच्या मध्यस्थीने त्या मयतावरती जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर किंवा दक्षिण तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी अंत्यविधी करणार असल्याचे माहिती ग्रामस्थांनी लोकप्रधानच्या माध्यमातून दिले गेलेले आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उळेवाडी। मेरा नाम सरदार अजमुद्दीन शेख है। तर प्रत्येक वेळेस हम ग्राम पंचायत का जो देना लेटर 130 पाने का हमारे पास पोचा है, तो प्रत्येक बारी का बोलते टाइम ना यहाँ का उतारा लाओ बोलते, कोई नहीं दे। 130 पान का हमारे पास ना पोच पण है, वो पोच दिखलाने के लिए भी हम दिखलाते। तो प्रत्येक बार का और देश तो भी नहीं बोलते, शासन के पास पैसा नहीं है, तो यहाँ ग्राम पंचायत के पास पैसा कहाँ रहेगा। तो यहाँ बोलते कि मुझने को पैसा भरो तुम, फिर बाद में से मुझने आते, फिर बाद में से बोलते कि उतारा देते। तो ग्राम पंचायत पास पैसा कहाँ करना, शासन के पास पैसा नहीं, तो हमारे पास कैसा आएगा। तो ये पैसा आने के बाद भी तो मौज खुले और लोक वर्गनी करो कर बोलते हैं। उन्होंने लोक वर्गनी करने से फिर रहने से क्या है, 93 से हमें पोस्ट देते रहे, तो वो भी नहीं हो गया। अभी तक बोल को थक गया सबको, पूरा नहीं होने गया। फिर क्या करने का, अभी करो पावसाड़े में बारिश काल में ना पूरा हम सीधा काटे 2-3 महीने निकाला है। तो निकल के बाद में ना सब लोग हमारे गाँव को थूकते, तो तुम्हारे गाँव में कौन है कि नहीं है, सरपंच उप सरपंच कौन क्या ऐसा बोलते हैं, नंबर लोग का कौन है कि नहीं। वो नंबर है, 4 साल टाइम नोट का भी क्या उपयोग नहीं। तो नहीं होता। कल एक मारुति ज्योतिबा धनोड़े आ गए हमारे पास, 70 साल का वो व्यक्ति आगो मेरे पास आधा घंटा चर्चा करा है। सरदार तू इतने काम करता है, तो ये स्मशानभूमि का काम कहीं को नहीं ले करता है, तो ये काम होना चाहिए मेरे को कर को बोला। मैं मेरे होने के बाद संतोष मोहिते को, मेरे मित्रों को फोन लगाया, दत्ता जादव को फोन लगाया, वसीम को लगाया, अल्ताफ को लगाया, सागर पवार को फोन लगाओगा। ऐसी बात ऐसे है, क्या करने वाला, इसके लिए हम आज निर्णय ले साहब। तो और कुछ गुना तो हमारे को स्मशानभूमि का होना सो होना, नहीं होना गए तो हम इसके आगे कोई भी गाड़ी आई तो आने देने वाले नहीं गाँव के अंदर। नमस्कार, मी संतोष मोहिते, राहणार उळेवाडीतील रहिवासी असून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं। भारत चंद्रावर जरी गेला तरी आमचं एक गाव असं आहे, मला वाटतं आमच्या सोलापूर जिल्ह्यात फक्त एकच उळेवाडी गाव असं असेल जिथं स्मशानभूमी नाही। आमच्या उळेवाडीतील एखाद्याची मयत जर झाली तर मयत करण्यासाठी येताना पावसाळ्यामध्ये गुडघ्याएवढ्या पाण्यातून यावं लागतं।
ओपन जागा असल्यामुळं पावसात तसंच पेटवताना अडचणी खूप येतात आणि एक थोड्या वेळात दहन होण्याच्या ऐवजी रात्र दिवस दिवस दहन व्हायला लागतो. त्याच्यावर तेल घालून मयत जाळावी लागते. अशा या गोष्टीमुळे आम्ही उळेवाडीतून प्रत्येक ग्रामसभेत स्मशानभूमीची मागणी केलेली आहे. ग्रामपंचायतनं तसं कलेक्टर ऑफिसकडे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. फक्त काही तांत्रिक अडचणी आम्ही इथं जागाही नाही. हे स्मशान आम्ही जिथं अंत्यविधी करतो की रस्त्याला चिटकून करतोय. म्हणून आमची गावकऱ्यांची अशी मागणी कलेक्टरकडे होती आतापर्यंत आहे की पाझर तलाव 14.5 एकराचा आहे. त्यामध्ये एक थेंब पाणी कधी येत नाही. अशा पाझर तलावाच्या शेजारील शेतकऱ्यांनी संपूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. तरी आम्ही प्रशासनाला किंवा कलेक्टर अधिकाऱ्यांना हे मागणी करत होतो की त्या पाझर तलावामध्ये आमच्या उळेवाडीतील हिंदू स्मशानभूमी बनवून द्यावी. तरी कलेक्टरच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी परवानगी मला ते मोजणी केल्यानंतर परवानगी मिळेल असं आश्वासन दिलेलं आहे. पण मोजणी करण्याकरिता प्रशासनाकडे पैसे नाहीत असं उत्तर येतं. अशा ठिकाणी मला सांगा, जीवन जगताना तर अडचणी आहेत, मरताना तरी कमीत कमी शासनानं आमच्या येथील गावातील नागरिकांना सुखानं मरू द्यावं. बाहेरील गावातील लोक ज्यावेळेस माहितीला येतात परगावचे, त्यावेळेस ग्रामपंचायतला आणि गावातील लोकांना खूप नावे ठेवून जातात. असं कुठलंच गाव नसेल सोलापूर जिल्ह्यात की फक्त स्मशानभूमी उळेवाडीतच नाही, प्रत्येक गावात स्मशानभूमी आहे. तरी प्रशासनाला ही विनंती आहे, जर ताबडतोब ह्या अडचणीवर काही उपाय ताबडतोब स्मशानभूमी जर नाही बनवून दिली तर इथून येणारा कुठलाही कुणाचीही मयत जर झाली आमच्या गावामध्ये तर त्या मयताचं मयत आम्ही तहसीलदार ऑफिस समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर आज त्यांचं अंत्यविधी करू. आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की होता होईल तेवढं ताबडतोब आमच्या उळेवाडीतील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा हीच नम्र विनंती. मी विजय गायक उळेवाडी येथील समाजसेवक आहे. तरी आमच्या आज उळेवाडी गावामध्ये 10 वर्ष नाही पूर्वीपासूनच आमच्या गावामध्ये समस्या आहे स्मशानभूमी. आज आम्हाला पावसाळ्यामध्ये राहू द्या, उन्हाळ्यामध्ये राहू द्या, उड्यावर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नाही. गावामध्ये जवळजवळ 2000च्या वर हिंदू लोकसंख्या आहे, तरी गावात आज स्मशानभूमी नाही. यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना, प्रशासनाला वारंवार लेखी अर्ज विनंत्या केल्या. मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढून सांगितलं, पण खालच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला काम केलं नाही, टाळाटाळीची उत्तरं दिली आहेत. तरी आमचे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे, तुम्ही आमची मागणी पूर्ण करचाल की नाही. जर करत नसाल तर सांगा. आमच्या गावाला, आम्ही उळेवाडी गावाला आपली तुमच्याकडून स्मशानभूमीसाठी जागा आणि निधी नसेल तर आम्ही आमच्या गावाला धाराशिव जिल्ह्याला जोडण्यासाठी मागणी करू. आणि आम्ही आमच्या गावात धाराशिवमधून आम्ही आमच्या गावाचे स्मशानभूमीचे काम पूर्ण करून घेऊ. तसेच आमची जर मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही केली तर आम्ही आमच्या गावातील इथून पुढे झाले एखाद्या अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार मान्य तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही आणून अंत्यविधी करू. तरी आमच्या गावाला स्मशानभूमी मिळण्यासाठी आम्ही गौण खनिज कर्म कार्यालयामध्ये गेला असताना त्यांना मागणी केली की आम्हाला स्मशानभूमीवर जागा करून मोजणी करून द्या गावच्या पाझर तलावाजवळ. तर त्या अधिकाऱ्यांनी म्हणले की आमच्या गौण खनिज कर्ममध्ये मोजणी करण्यासाठी पैसे नाहीत. तर पैसे नाहीत तर तुम्ही आम्हाला गावचं पालकत्व कशाला करता, तुम्ही आम्हाला दक्षिण सोलापूर व सोलापूर जिल्ह्यामध्ये कशाला घेता. आज आमचे गाव बाउंड्रीवर असल्यामुळे अडकलेली सुपारी असल्यासारखं झालेलं आहे. मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण जर यात लवकरात लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही आमरण उपोषण करू, तसेच विविध मार्गातून तीव्र असे आंदोलन करू. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना. टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर.
ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.